महावितरणच्या कारभारातील कार्यक्षमता वाढवून गळती आणि ट्रान्समिशन आणि ह्याचे जे लॉसेस आहेत T&D लॉसेस कमी करून ग्राहकांवरती अधिभार न टाकता महसूल वाढवण्याचे कोणते पर्यायी मार्ग राज्य सरकार अवलंबणार हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. सन्माननीय सदस्यांचे मी आभार मानतो की त्यांनी अनेक शंका या ठिकाणी उपस्थित केल्या, त्यामुळे महाराष्ट्राला या संदर्भातली वस्तुस्थिती ही समजण्यास मदत होणार आहे. पहिल्यांदा तर आपल्याला मी लक्षात आणून देतो की आपलं जे महावितरण आहे हे आता देशातली सर्वात मोठी कंपनी झाली. आपण 1 लाख कोटीचा वर्षाचा महसुलाचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे आणि आता जवळपास आपल्याला कल्पना आहे की स्मार्ट मीटरिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण हा जे काही तफावत आहे तफावत देखील कंट्रोलमध्ये आणली आहे. आता मुळामध्ये हे जे काही कन्फ्युजन्स तयार झाली आहेत तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे TOD टाइम ऑफ द डे आपण जे म्हणायचो याचे तास होते रात्री 12 ते 6, कारण रात्री 12 ते 6 आपल्याकडे विजेची खपत होत नव्हती, जास्त वीज होती आपल्याकडे आणि म्हणून आपण त्या काळामध्ये जर कोणी वीज वापरली तर त्याला सबसिडी द्यायचो. आता परिस्थिती उलटी आहे. आता परिस्थिती ही आहे की आपल्याकडे दिवसा वीज जास्त झालेली आहे, कारण सोलरची वीज ही सोलर अवरमध्ये येते. सोलर अवर 9 ते 5 आहेत. 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपल्याकडे अबंडंट वीज असते आणि म्हणून आता आपण काय केलंय, सोलर अवरमध्ये जास्ती वीज असल्यामुळे 9 ते 5 या वेळात जर कोणी आपली वीज वापरली तर त्याला 25% सूट आपण देतो. त्यामुळे कुठेही आपण सोलारचं हे कमी केलं आहे किंवा महत्व कमी केलं आहे किंवा कोणावर काही नवीन लादलंय असं नाहीये. तर आपण रात्री 12 ते 6 आणि आपल्याला माहिती आहे 12 ते 6 वापरणारे किती लोक असतील. कंटिन्युअस प्लांट सोडला तर 12 ते 6 वापरणारी इंडस्ट्री पण नाहीये, म्हणजे इंडस्ट्रीत कंटिन्युअस प्रोसेस प्लांटच वापरतात आणि म्हणून आता जो आपण नियम केलेला आहे त्याचा फायदाच होतोय. तथापि काही सोलर ऑपरेटर्सला असं वाटतं, कॅप्टिव्ह ज्यांनी जनरेशन केलेलं आहे, की आता काय झालं की त्यांच्या कॅप्टिव्ह जनरेशनशी आपण स्पर्धा करायला लागलो. कारण त्यांना कॅप्टिव्ह जनरेशनमध्ये जेवढा फायदा होत होता किंवा वापरण्यात फायदा होत होता, आता काही काही ठिकाणी आपली वीज त्यापेक्षा स्वस्त मिळते आणि म्हणून त्यांचा तो प्रश्न निर्माण झालाय. पण आपण जे सांगितलं त्याच्यावरचा उपाय हाच आहे. आता जसं आपण एनर्जी स्टोरेज सिस्टीम, बॅटरी स्टोरेज सिस्टीम करतो आहे, तशी त्यांनी बॅटरी स्टोरेज सिस्टीम केली तर त्यांना 24/7 कमी दराची वीज मिळेल. आणि म्हणून आम्ही देखील सगळ्यांची चर्चा करतो आहोत आणि त्यांना प्रोत्साहित करतो आहोत की त्यांनी बॅटरी स्टोरेज, आता बॅटरी स्टोरेज स्वस्त देखील झालेलं आहे. म्हणजे अगदी ₹2.08, 9 पैसे, 10 पैसे, 90 पैसे, ₹2.90 अशा परिस्थितीत बॅटरी स्टोरेज मिळतं आहे. त्यामुळे त्यांनी जर बॅटरी स्टोरेजवर ते गेले तर त्यांना हा प्रश्न उरणार नाही, त्यांच्याकरता उलट अधिक फायदा होईल. आणि आपण आता जी सवलत देतोय ती कोणाची सवलत कमी करण्याचा प्रयत्न हा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार नाही. आता दुसरा जो विषय आपण या ठिकाणी मांडला तो मी आपल्या लक्षात आणून देतो की जे काही या ठिकाणी टेरिफ हे पहिल्यांदा MERCनी केलं होतं आणि ते टेरिफ त्यांनी परत घेतलं. त्याच्यावर विशेषतः अनेक स्टील इंडस्ट्रीतले लोक म्हणतात आमचं नुकसान झालं, कमी केलं होतं. पण एक लक्षात मला आणून द्यायचं आहे की जे आम्ही MERCच्या लक्षात आणून दिल्यानंतर MERCनी स्वतः आपली चूक त्या ठिकाणी ठीक केली. त्यामध्ये ज्या चुका आपल्याला आढळून आल्या त्यात वीज खरेदीचे जे अंदाज आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या होत्या. आणि हा अंदाज किती, म्हणजे दरांमधली तफावत किती होती, तर जवळपास आपण जी एनर्जी खरेदी करतो यातले 80,000 कोटी रुपयाचे एनर्जीचे चार्जेस आपल्याला त्यांनी नाकारून टाकले होते त्यांच्या कॅल्क्युलेशनच्या चुकीमुळे, जे त्यांना आपण लक्षात आणून दिलं. त्यामुळे यांनी प्रॉब्लेम काय झाला असता, कंपनी डब घ्यायला गेली असती आणि पुढच्या वर्षी दुप्पट आपल्याला रेट करावे लागले असते. दुसरं, जो भांडवली खर्च आहे, आपण आपला जो MSKVY 2.0 आपली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, आरी पॉवर इव्हॅक्युएशनची जी काही योजना आहे, यात ग्राहकांच्या संख्येतली वाढ, नवीन मागणी इत्यादी करता ज्या पायाभूत सुविधा आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत, नवीन ट्रान्समिशन काही कॉरिडॉर्स लागणार आहेत, काही ट्रान्सफॉर्मर्स लावावे लागणार आहेत, काही ट्रान्सफॉर्मर्सचं, तर याचाही जवळपास 55,000 कोटीचा भार त्यांनी नकारला होता. आणि TOD मध्ये त्यांनी या ठिकाणी बँकिंगच्या संरचनेत काही बदल केला होता.
ज्याचा भार हा आपल्या इतर ग्राहकांवर पडत होता. म्हणजे आपल्याला मी सांगतो की आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही काय चूक करतात. तर त्यांनी औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक जे आहेत यांचे दर 15%, 19%, 31% आणि 35% कमी दाखवले आणि त्याचवेळी कृषी ग्राहकांचे दर 30% वाढवले. तर ते त्यांच्या आपण लक्षात आणून दिल्याबरोबर त्यांनी सुमोटो ही ऑर्डर परत घेतली. ती परत घेतल्यानंतर त्यांनी या चुका सुधारल्या. पुन्हा त्या संदर्भात त्यांनी नवीन ऑर्डर, टेरिफ ऑर्डर जाहीर केली. ती केल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की सुमोटो करत असताना देखील MERCने पुन्हा सुनावणी घ्यायला गरजेचं होतं. सुप्रीम कोर्टाने पुन्हा आदेशित केलं की MERCने पुन्हा सुनावणी घ्यावी. मात्र दरांना त्यांनी स्टे कायम ठेवला. त्यांनी सांगितलं की ते जे जुने दर आहेत ते लागू होणार नाही, जी सुधारित दर जे केलेले आहेत तेच लागू होतील. त्यामुळे त्याचा भार कुठलाही आपल्यावर आला नाही. आता ती सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच या ठिकाणी MERCचा जो काही निर्णय आहे तो निर्णय येईल. आणि आता ही चूक किती झाली होती हे जर मला लक्षात आणून द्यायचं असेल तर आपल्याला सांगतो की मी नाव घेणार नाही, पण जालना जिल्ह्यातल्या या नवीन जे टेरिफ त्यांनी केलं होतं, जे चुकीचं टेरिफ होतं, एका कंपनीला जालना जिल्ह्यातल्या एका वर्षाचं बेनिफिट होतं 250 कोटी रुपये. 250 कोटी रुपये. त्यामुळे हे आपण त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हे त्यांनी बदललेलं आहे. आणि म्हणून कुठेही औद्योगिक ग्राहकांवर, आणि आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे गेल्या 3 वर्षामध्ये औद्योगिक विजेची मागणी 23% वाढली आहे. याचा अर्थ उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत. दुसरं, आपण जर बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज उद्योगाकरता आपला वीज दर आहे 8 रुपये 32 पैसे. आता याच्यापूर्वी दरवर्षी तो 9% वाढलाय. आता याच्या पुढचे 5 वर्ष दरवर्षी 1.2% तो कमी होणार आहे. त्यामुळे आज आपला दर आहे 8 रुपये 32 पैसे. 29-30 मध्ये तो दर असेल 7 रुपये 38 पैसे. आता आपण इतर राज्यांची जरी तुलना केली आजच्या दराची, म्हणजे तो तर 29-30चा आपला दर हा देशात सगळ्यात कमी असेल. आजच्या दराची तुलना केली तरी महाराष्ट्र 8 रुपये 32 पैसे आहे, तमिळनाडू 9 रुपये 35 पैसे आहे, गुजरात 8 रुपये 43 पैसे आहे, राजस्थान 8 रुपये 13 पैसे आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपली ज्यांच्याशी स्पर्धा आहे अशा सगळ्या राज्यांच्या एकतर कमी किंवा त्यांच्या एवढाच आपला दर आहे. आणि 2029-30 साली या सगळ्या औद्योगिक राज्यांपेक्षा आपला वीज दर हा कमी असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात महावितरणने केलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांमुळे राज्याच्या ग्राहकांना स्थिर आकार, म्हणजे 5 वर्ष त्या ठिकाणी कुठली वीज दरवाढ होणार नाही अशा पद्धतीनं हे मल्टी इयर टॅरिफ आपण तयार केलेलं आहे.